शिवसेना खासदार संजय राऊतांनी शस्त्रसंधीवरून केंद्र सरकारवरती हल्लाबोल केलाय. कोणत्या आधारावरती ट्रम्प यांनी मध्यस्थी केली असा सवाल त्यांनी विचारलाय. पाकिस्तानचे तुकडे करणारे कुठे गेले असा प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय. पाकिस्तानला धडा शिकवण्याची संधी असताना माघार का घेतली असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय. दरम्यान माघार घेण्याची काहीही गरज नव्हती असंही राऊत म्हणाले. भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण रायगडच्या नगरपालिका तहसील कार्यालयांमध्ये कंट्रोल रूमची स्थापना करण्यात आली आहे. 24 तास हे कंट्रोल रूम कार्यरत असणार आहे. जळगावात शिवसेनेतर्फे तिरंगा रॅली काढण्यात आली. भारतीय सेनेचं मनोबल वाढावं आणि जवानांच्या शौर्याला वंदन करण्यासाठी ही रॅली काढण्यात आली. अमरावतीत एका नववधूने स्वतःच्या लग्नाच्या वरातीत हातामध्ये तिरंगा घेत सहभाग घेतलेला आहे. यावेळेला भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर आम्ही भारतीय सैन्याच्या सोबत आहोत असा संदेश सुद्धा दिला आहे. पुणे विमानतळावरचं सगळं कामकाज आणि उड्डाण जी आहेत ती पूर्वपदावरती आली आहेत. आज 100 विमानं उड्डाण घेत आहेत. पुणे विमानतळ सुरक्षित आणि नॉर्मल असल्याची पोस्ट एक्स वरती करण्यात आली आहे. बीडच्या तालुक्यामध्ये तालुक्यातील तारकेश्वर गडावरती शुक्रवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते आणि या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्याला सातारा इथल्या पोलिसांनी मारहाण करत शासकीय कामात अडथळा निर्माण केलाय. यांच्या विरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यामध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत माजी आमदार दिलीप माने यांची सभापती पदावरती वर्णी लागलेली आहे. 18 पैकी 15 जागांवरती सचिन कल्याण शेट्टी यांचा पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी कराडमध्ये यशवंतराव चव्हाणांना अभिवादन केलं. काँग्रेस मुक्त भारत करता करता भाजप काँग्रेस युक्त झाली अशी टीका त्यांनी यावेळेला केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावरती आहेत. मालवण राजकोट इथे नव्याने उभारलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं दर्शन घेणार असून पूजन सुद्धा केलं जात आहे. दरम्यान कणकवली तालुक्यातील करंजे इकडे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणे यांनी उभारलेल्या गोवर्धन गोशाळेचं उद्घाटन सुद्धा केलं जाणार आहे. पेट्रोल पंपावरती ऑनलाईन पेमेंट न स्वीकारण्याचा निर्णय विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने घेतलेला होता. दरम्यान सरकारच्या मध्यस्थीनंतर हा निर्णय मागे घेण्यात आला. त्यामुळे ग्राहकांना ऑनलाईन पेमेंट करून पेट्रोल डिझेल खरेदी करता येणार आहे. तापी मेगा पुनर्भरण प्रकल्पाबाबत शनिवारी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या 2 राज्यांमध्ये ऐतिहासिक करारावरती स्वाक्षरी करण्यात आली. या प्रकल्पामुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील खारपाण पट्ट्यामध्ये 5.78 लाख एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे. मेट्रोला प्रवाशांची चांगली पसंती मिळत असल्याचं लक्षात घेऊन ही सेवा अधिकाधिक सुविधाजनक करण्यावरती सिडकोने भर दिलेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवार आणि इतर सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी दर 15 मिनिटांनी मेट्रोची फेरी सुरू केली जाणार आहे आणि याची अंमलबजावणी आजपासून केली जाते. पायाभूत सुविधांच्या देखभाल दुरुस्तीसाठी आणि मध्य आणि हार्बर मार्गावरती आज मेगा ब्लॉक घेण्यात येतो. त्यामुळे प्रवाशांनी वेळापत्रक पाहून घराबाहेर पडण्याचं आवाहन केलं जात आहे. भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा प्रशासन सतर्क झालंय. मुंबई ठाण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांसह पाणी पुरवठ्याच्या जलवाहिनीवर सुद्धा सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. नंदुरबारमध्ये पोषण आहाराचा दरीत कोसळलेल्या ट्रकला बाहेर काढण्यासाठी गेलेल्या क्रेनचा विचित्र अपघात झाल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे. 3 दिवसांपूर्वी शहादा ते धडगाव दरम्यान पोषण आहार घेऊन जाणारा जो ट्रक आहे तो दरीमध्ये कोसळला होता आणि याच अपघातग्रस्त ट्रकला बाहेर काढण्यासाठी आणण्यात आलेल्या क्रेनचा ट्रक काढताना विचित्र अपघात झाला आहे. भारत पाकिस्तानात युद्धजन्य परिस्थिती असताना दुसरीकडे बीडच्या आष्टी तालुक्यात दौलत वडगाव यामध्ये अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आलाय. चंद्रभान फसले यांचा 111वा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळेला त्यांनी पंतप्रधान मोदी, कर्नल सोफिया कुरेशी यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातलेला आहे. महाड तालुक्यातील महाप्रळ पंढरपूर या मार्गावर महाड ते महाप्रळ या मार्गावरील मागची गेली 5 वर्षापासून कासवगतीने कामं सुरू आहेत आणि खोदकाम आणि जुन्या मार्गावर पडलेले खड्डे पडल्यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतोय.
वर्ध्यात शिक्षक परिषद तक्रार निवारण समितीने आत्मक्लेश आंदोलन केले. शाळांचा संच मान्यतेचा निर्णय रद्द करण्याची मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली. नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अवकाळी पावसामुळे शेतीला मोठा फटका बसला. तब्बल 3,307 हेक्टरवरील पीक आणि फळबागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत. 527 गावातील 14,000 शेतकऱ्यांचं यात मोठं नुकसान झालं आहे. शिवसेनेच्या रायगडच्या जिल्हा प्रमुखांनी मंत्री उदय सामंतांकडील उद्योग खात्याच्या कारभारावरती नाराजी व्यक्त केली आहे. भूसंपादन झालं नसतानाही पाणी योजनेचा घाट घातला तर शेतकऱ्यांना विश्वासात न घेता पाईपलाईनची निविदा काढल्यामुळे जिल्हा प्रमुख राजा केणी यांनी MIDC कार्यालयावरती मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. कोल्हापुरातील केसरकल ट्रॅव्हल कंपनीत सुट्ट्यांच्या कालावधीत तिकीट दर दुप्पट करत प्रवाशांची लूटमार केली जाते. एवढंच नाही तर बसमध्ये अस्वच्छता असल्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. मावळमध्ये कृषी विभागाकडून उपविभागीय स्तरीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. खरीप हंगामात करायची कामं याविषयी कृषी अधिकाऱ्यांची कार्यशाळा घेतलेली आहे आणि खरीप हंगाम कार्यशाळेत माती परीक्षण महत्त्व तसंच बीज प्रक्रिया, फळबागेमध्ये CRA टेक्निकचा वापर या विषयांवरती सादरीकरण करण्यात आलं आहे. गडचिरोली जिल्ह्यात दाखल झालेले 2 रानटी हत्ती हे आरमोरी तालुक्यामध्ये दाखल झालेले आहेत. हे हत्ती मानापूर गावामध्ये दाखल झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. चंद्रपूर शहरातील रामबाग ग्राउंडवरती जिल्हा परिषदेच्या इमारतीचं बांधकाम झाल्यामुळे स्थानिक जनता खेळाडूंनी कामाला विरोध केला. हा निर्णय रद्द करावा या मागणीसाठी सेव रामबाग ग्राउंड इथे इमारतीसाठी खोदलेल्या खड्ड्यात महापंचायत घेण्यात आली आणि या महापंचायतीत एकूण 8 प्रस्ताव सर्वसंमतीने मंजूर करण्यात आले. चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरील वैनगंगा नदीत MBBSच्या 3 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. या तीनही विद्यार्थी नदीमध्ये आंघोळीसाठी गेले होते. दरम्यान 3 विद्यार्थ्यांचे मृतदेह शोधण्यात यश आले. मावळच्या आंबीमध्ये लवकरच भव्य रुग्णालय सुरू केलं जात आहे. पुष्पलता DY पाटील हॉस्पिटलचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लवकरच उद्घाटन होणार आहे. पेडमध्ये शेतकरी खारफुटीने त्रस्त झालेले आहेत. खारफुटीमुळे शेती करणं हे अशक्य झाले. शेतजमिनीवरील खारफुटी तोडण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. वर्ध्याच्या टाकळीत राज्यात प्रतिबंधित असलेलं बियाणं जप्त करण्यात आलेलं आहे. कपाशीची 1,466 पॅकेट आणि 1,185 किलो खुली बियाणं असा एकूण 50 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. यात एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. छत्रपती संभाजीनगरात 5 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पालिकेच्या निवडणुका होत आहेत. मात्र पालिकेवरती 2,342 कोटींचं कर्ज असल्यामुळे विकास कामांसाठी तिजोरीत पैसेच शिल्लक राहणार नाहीये. त्यामुळे भावी नगरसेवकांना निधीची चणचण जाणवणार आहे. पैठणमधील कमानीवरती पिंपळाचं मोठं झाड उगवल्यामुळे कमानीला भेगा पडल्या. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पालिकेच्या दुर्लक्षामुळे कमान धोकादायक बनली आणि यामुळे पालिका प्रशासनाने लक्ष द्यावं अशी मागणी नागरिक करत आहेत. धुळे शहरातील कचरा समस्येमुळे नागरिक हैराण झालेत. शहरातील अनेक भागांमध्ये घंटागाड्या वेळेवरती येत नसल्यामुळे शहरात कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे. त्यामुळे घंटागाड्यांची संख्या वाढवण्याची मागणी आता स्थानिक करतायत. पिढीजात शेती व्यवसाय पुढे करायचा कसा असा सवाल शेतकऱ्यांना पडलेला आहे. मजुरी महागल्यामुळे शेती करायची की दुसऱ्याला द्यायची असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावतोय. मुख्यमंत्री सौर कृषी योजनेला गती देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात शासकीय जमीन महावितरणकडे हस्तांतरित केली जाते. त्यानुसार पुणे जिल्ह्यामध्ये 14 तालुक्यांमध्ये आतापर्यंत 131 वीज उपकेंद्रांसाठी 3,090 एकर शासकीय जमिनीचा ताबा देण्यात आलेला आहे. यासाठी महावितरणकडून 195 ठिकाणाचे प्रस्ताव देण्यात आलेले होते. चिकू चवीला जितके गोड आहेत तितकेच ते आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारे आणि ऊर्जा देणारे चिकू हे फळ आरोग्यदायी आणि चविष्ट असल्याने त्यांच्या मागणीमध्ये आता वाढ झालेली आहे. चिकूचे दर 150 ते 250 रुपये किलोवरती पोहोचले. अलिबागमध्ये भाजी मंडईत घाटमाथ्यावरील भाज्या येत आहेत तरी सुद्धा स्थानिक भाज्यांची आवक वाढल्यामुळे त्यांना अधिक पसंती दिली जाते. त्यामध्ये फणस असेल, कोयरी आहे आणि पावटा अशा पावट्याला सध्या 200 रुपयांचा दर मिळतोय तर वांग्यांना 60 रुपये किलोचा दर मिळतोय. राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वैयक्तिक लाभांच्या योजनेअंतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी नाविन्यपूर्व राज्य आणि जिल्हास्तरीय योजनांअंतर्गत
गाई म्हशींचं गट वाटप करण्यात येत आहे. त्यासाठी 2 जूनपर्यंत अर्ज भरता येणार आहे. सोलापूरमधील सिद्धेश्वर तलावात तब्बल 50हून अधिक कासवांचा मृत्यू झालेला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात कासवांचा मृत्यू होण्याची पहिलीच घटना आहे. कासवांच्या मृत्यूमुळे कारण मात्र अद्याप कळू शकलेलं नाहीये. दरम्यान इतक्या मोठ्या प्रमाणात कासवांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. कुलाबा बीकेसी आरे या भुयारी मेट्रो 3 मार्गिकेतील बीकेसी ते वरळी नाका दरम्यानचा दुसरा टप्पा शनिवारपासून प्रवाशांसाठी खुला झालेला आहे. दरम्यान बीकेसी ते आचार्य आत्रे चौक वरळी नाका या नवीन टप्प्यात 14,440 प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती मुंबई मेट्रो 3ने दिली आहे. नवी मुंबई विमानतळाला पश्चिमेकडून कनेक्टिव्हिटीसाठी विकसित करण्यात येत असलेल्या वेस्टर्न एंट्री इंटरचेंज काम जून 2025 पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यामुळे आम्रमार्ग आणि उल्वे किनारी मार्ग इथून विमानतळाकडे ये-जा करणारी वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. एनपीटी 15ला मुंबई गोव्यासह मुंबई पुणे महामार्गांना जोडण्यास रत्नागिरी जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे हापूस आंब्याला मोठा फटका बसलाय. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय. पावसासोबत झालेल्या वादळी वाऱ्यामुळे मालेगावात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मालेगावातील एका महाविद्यालयाची 40 फूट भिंत कोसळलेली आहे. त्यामुळे भिंतीखाली 14 वाहनं दबली गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मराठवाड्याला नेहमीच आसमानी आणि सुलतानी संकटाचा सामना करावा लागतो आणि अशातच छत्रपती संभाजीनगरमधील वडजी इकडे हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी मोसंबी बागेवरती जेसीबी फिरवलेल्या. पाण्याअभावामुळे वाढत्या उन्हामुळे बागात जळत असल्याने जेसीबी फिरवण्याची वेळ या शेतकऱ्यावरती आली आहे. 1 जूनला केरळमध्ये दाखल होणारा पाऊस यंदा 27 मे रोजीच दाखल होण्याची शक्यता आहे. यंदा मोसमी पाऊस लवकर दाखल झाला तर भारतात बहुतांश भागात पावसाचं आगमन तारखेपेक्षा लवकर होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबईत अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे मुंबईत हवेच्या गुणवत्तेमध्ये लक्षणीय सुधारणा झालेली आहे. शनिवारी मुंबईचा हवा निर्देशांक 56 इतका म्हणजेच समाधानकारक श्रेणीमध्ये नोंदवला गेला आहे. पुणे शहरासह जिल्ह्याभरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतोय. पुढील 4 दिवस मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. 3 दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा घसरल्यामुळे नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. तर 12 मे पासून 14 मे पर्यंत विजेच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा प्रचंड वाढल्यामुळे शेतीमालाला याचा मोठा फटका बसलाय. गुलाब उत्पादक शेतकऱ्यांना तापमान वाढीमुळे नुकसान सहन करावं लागतंय. तसंच फुलांच्या बाजारभाव कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा तोटा सहन करावा लागतोय. मागील वर्षाच्या तुलनेत एप्रिलमध्ये टँकर फेऱ्या 6,000 वाढलेल्या आहेत. त्यामुळे उपनगरातील भीषण पाणी टंचाईचं वास्तव समोर आलं आहे. पालिकेकडे टँकरमध्ये वाढ झाल्याची नोंद करण्यात आली आहे. जर जिथे पाणी पुरवठा होत नाही तिथे मोफत पाण्याचं वाटप करण्यात येत आहे. एप्रिल महिन्यात उन्हाचा कडाका वाढलेला असून अकोले, शेगाव आणि कर्जत तालुक्यातील गावांना पाणी टंचाईची झळ सोसावी लागते. त्यामुळे तालुक्यांमध्ये टँकर धावू लागलेत आणि आजमितीस 7 तालुक्यांमध्ये 69 गावं आणि 362 वाड्यांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे.